आज आपण ही जी पत्रकार परिषद घेतली आहे ती मुळात सब ज्युनियर नॅशनल जी टुर्नामेंट आहे ही AICF जे ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या मार्फत आपण ऑर्गनाईज करतो आहे ती आपण पहिल्या वेळेस आता ह्या स्केलला पहिल्या वेळेस आपण जळगावमध्ये ऑर्गनाईज करतो आहे. तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि जळगाव जिल्हा चेस असोसिएशनच्या मार्फत आपण हे करत आहोत. इथं जवळजवळ 215 पार्टिसिपंट्स आहेत. प्रत्येक स्टेटच्या टीम असतात. प्रत्येक स्टेटच्या टीममध्ये बॉईज 4 आणि गर्ल्स 4 असे येतात. आणि या व्यतिरिक्त एक डोनर एंट्री म्हणूनही इंडिपेंडंट प्लेयर जे आहेत ज्यांनी एकतरी स्टेट खेळलेली असेल त्यांनाही एंट्री या इथं डायरेक्ट देण्यात येते. तर ही टुर्नामेंट आपण जळगावला 27 डिसेंबर ते 4 जानेवारीच्या दरम्यान घेतो आहे. टोटल 11 राऊंड होते आणि 11 राऊंड नंतर ह्याचा जो पॉईंटच्या बेसिसवरती विनर आणि डिक्लेअर होतं. ह्या स्पर्धेचं एक खूप जास्त महत्त्व असं आहे की मुळात ही जी टुर्नामेंट होईल हा त्यांचा सिलेक्शनचा बेस राहील. कारण की इंडियाची जी एशियन गेमसाठी टीम आणि वर्ल्ड चॅम्पियनसाठी जी टीम सिलेक्ट करणार आहे त्याचा प्लॅटफॉर्म आणि ही टुर्नामेंट राहणार आहे. म्हणून ह्या टुर्नामेंटचं एक खूप महत्त्व आहे. आणि ही टुर्नामेंट आपण अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये घेतो आहे जेणेकरून एक पूरक एन्व्हायरमेंटमध्ये ही स्पर्धा व्हावी. कारण की सब ज्युनियर असल्यामुळं तसं एक चांगलं वातावरण आपण त्यांना देण्याचा याचा आमचा प्रयत्न आहे. नॉर्मली ह्या स्पर्धा हॉटेल्समध्ये वगैरे होतात तर न करता ते शाळेच्या एन्व्हायरमेंटमध्ये व्हावी अशी माझी पर्सनली इच्छा होती. म्हणून आपण ती अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये ही स्पर्धा करतो आहोत. टोटल प्राइस मनी या टुर्नामेंटचा जवळजवळ 9 लाख रुपये आहे. आणि ह्या व्यतिरिक्त फॉर द फर्स्ट टाईम आपण ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून एक नवीन पायंडा पाडायचा प्रयत्न इथं करणार आहोत की प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक राऊंडमध्ये खेळल्यानंतर त्याला काही ना काहीतरी बक्षीस मिळावं अशी त्यामागची एक भावना आहे. जेणेकरून एक इन्सेंटिव्ह त्यांना राहील आणि एक उत्तेजनार्थ ते अजून ह्या खेळाकडे जास्त मुलांचा म्हणजे येण्याचा कल वाढेल ही त्याच्यामागची एक अपेक्षा आणि भूमिका आहे. तर ते आपण पहिल्या वेळेस आज भारत देशाच्या प्लॅटफॉर्मवरती पहिल्या वेळेस आपण हा प्रयोग करत आहोत आणि होपफुली तो सक्सेसफुल होईल आणि भविष्यात बाकी सर्व टुर्नामेंटच्या माध्यमातूनही तो प्रकार वाढेल अशी मी अपेक्षा करतो. ही टुर्नामेंट करत असताना सर्व जे आमचे JDCA म्हणजे जळगाव चेस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच MCA आणि AICF सर्वांचा सहभाग ह्याच्यात आहे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आहे. अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलनेही मोठा वाटा ही टुर्नामेंट घडवण्याच्या माध्यमातून घेतलेला आहे. तर त्या सर्वांचा सपोर्ट आपल्याला आहे आणि ही टुर्नामेंट आजपर्यंत ज्या काही टुर्नामेंट भारत देशामध्ये झाल्या आहेत त्यात सर्वात चांगलं टुर्नामेंट ही व्हावी याच्यासाठी आमचा सर्वांचा जातीने प्रयत्न आहे. किती विद्यार्थ्यांचा या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे? ते इंडियाची जी टीम असते ती मला वाटतं 6 प्लेयर त्याच्यातनं ते घेतील. बॉईज 6 आणि गर्ल्स 6. त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे ह्या टुर्नामेंट वुड बी द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू.